हॅलो फ्रेंड्स, मी वॉकला गेलेली असताना मला हे पिंपळाचं पान दिसलं। मी लगेचच काही विचार न करता त्याला उचललं आणि घरी घेऊन आले। मग मी विचार करत होते की आता ह्याचं काय करावं, छानसं चित्र काढावं का ह्याच्यावर। तर मग मला लगेच जाळीदार पानाची आठवण झाली। जाळीदार पिंपळाचं पान तर तुम्ही पाहिलंच असेल, म्हणून मग मी यूट्यूबवर सर्च केलं की पिंपळाच्या पानाला जाळी कशी आणायची। मग मला तर माहितीच आहे यूट्यूबवर कोणतीही गोष्ट पटकन दाखवतात। तर मग त्यांनी ही ट्रिक दाखवली की पिंपळाच्या पानाला 2-3 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं। मग मी एक डबा घेतला आणि डब्यामध्ये असं पिंपळाचं पान बुडवून ठेवलं। तर मग बघूयात आता 2-3 दिवसानंतर काय होतंय ते। चला आता ह्याला बंद करून ठेवलं। मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी चेंज करावं म्हणून डबा उघडला। हे बघा, पाण्याची कंडिशन तुम्हाला दिसतच असेल। मला आशा वाटली की आता पिंपळाच्या पानाला नक्कीच जाळी येईल, कारण पाण्याचा कलर चेंज झाला होता आणि आतल्या शिरा थोड्या दिसू लागल्या होत्या। तर मग मी पाणी चेंज केलं आणि परत ते पिंपळाचं पान त्याच्यामध्ये घालून ठेवलं। यूट्यूबमध्ये सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसातच पानाला थोडीशी जाळी सुटते। मग आपण अलगदच ब्रशने पानाला वरतून घासून घेऊन त्याला जाळीदार करायचं असतं। पण मी जाळी येण्याची वाटच बघत राहिले आणि 2-3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस झाले आणि हे बघा, जाळी तर थोडीफार आली होती या पानाला, पण त्याचं काय झालं होतं हे बघा, ते पान हातात घेण्याच्या कंडिशनमध्ये सुद्धा नव्हतं। पोपट झाला माझा। कदाचित मी खूप जास्त दिवस भिजत ठेवलं त्यामुळे असं झालं असेल। तुम्ही कधी ट्राय केलं आहे का हे? नक्की मला सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.